काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सभा देवऱ्या गावात पार पडली। यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, देऊर गावचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी देऊर गावच्या ग्रामस्थांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। महाराष्ट्राचे आणि आपल्या सर्वांचं कुलदैवत मुदाई देवीला वंदन करून आज छत्रपतींच्या वारसाच्या 13व्या वंशजाची आजची सभा देऊर गटातील सर्व इब्राहिमपूर, बनवडी, अरबवाडी पासून ते अगदी बिचुकले, नलवडेवाडीपर्यंतच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असताना आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि देशामध्ये सर्वात जास्त विक्रमी मताने निवडून येणाऱ्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने छत्रपती उदयनराजे भोसले, डॉक्टर अभय तावडे, मंगेश धुमाळ, सदनाताई बनकर, जेवण पवार, चंद्रकांत नलवडे, निलेश जगदाळे, संभाजीराव सकुंडे, सुनील भोसले, शरद कदम, दिसले सर, दत्तात्रय यादव, जयदीप पिसाळ, निलिमाताई कदम, बाळासो कदम, गुलाबसिंग कदम, धनसिंग कदम, अंबेराव कदम, शांताराम दोडके, राजेंद्र कदम आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। हीच खरी ताकद आहे। ही ताकद उद्या त्या इतिहास घडवेल अशा प्रकारचा विश्वास सुद्धा व्यक्त करतो। देशामध्ये आणि राज्यामध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला। 23 तारखेला महाराष्ट्रातल्या लोकसभेची निवडणूक सुरू होते आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहे। गुलाबसिंगने सांगितल्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी फॉर्म भरला। ऐतिहासिक प्रकारची उपस्थिती होती की राहुल गांधींनी सांगितलं 72,000 रुपये दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांना त्या ठिकाणी दिले जाते, महिन्याला 6,000 रुपये। माझे तरुण मित्रमंडळ इथं आहे। आम्ही कधीतरी त्या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की मला अभिमान आहे आज तरुणांचा की आजही 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या मराठा असलेल्या मावळ्यामध्ये, मराठाच्या मातीमध्ये आजही तेवढा भिनलेला आहे। तुम्ही स्मारक बांधलं नाही, पण छत्रपती उदयनराजे ज्यावेळेला येतात तेव्हा 350 वर्षाचा इतिहास उदयनराजाच्या साक्षीने या भागातला तरुण उभा करतो। हा आमचा स्वाभिमान आहे आणि आमचा अभिमान आहे याचा निश्चितपणाने या ठिकाणी आम्हाला उल्लेख करावा वाटतो। आमची लढाई छत्रपतीच्या विचाराच्या बरोबर असलेल्या त्यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आहे। आपण बघा, छत्रपतींनी रयतेचं राज्य केलं, छत्रपती दाना पाणी रयतेचा हे करू नये याच्या संदर्भातलं आंदोलन केलं, निर्णय घेतले। आम्ही आंदोलन काय करतोय? मन की बातच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकांच्या काळजामध्ये हात घातला। मोठमोठे आश्वासन दिले आणि एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं 3 डायमेन्शनल हायटेक अशी यंत्रणा राबवली आणि एक चांगल्या प्रकारे एक इलेक्शनचं कॅम्पेन राबवलं। प्रत्येक जण मंत्रमुग्ध झाला। त्यांना असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे।
खरं तर हा 3D इफेक्ट जर बघायचा असेल तर तो आपण कुठल्या पिक्चर पाहायला गेलो तर तिथं सुद्धा 3Dचे पिक्चर बघायला मिळतात. गॉगल असतो, तो गॉगल घातला की आपण पिक्चर बघतो. पण मात्र पिक्चर संपला की गॉगल तिथंच जाताना देवाला ठेवून म्हणजे त्या थिएटरमध्ये द्यायला लागतो. डायमेन्शनल इफेक्ट लोकांसमोर उभा केला. एकाच टायमाला एक व्यक्ती संपूर्ण देशभर उभा राहिला 3Dच्या माध्यमातून. लोकांना वाटलं हे बहुतेक काहीतरी जादू दिसते. पण मात्र तेवढं त्याच्यामुळं झालं काय तर त्यांनी जे आश्वासन दिले होते की 2 कोटी नोकऱ्या ह्या तरुणांना दिल्या जाणार, तरुणांच्या हाताला दरवर्षी काम दिलं जाणार, सर्वसामान्य कुटुंबाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा केले जाणार. स्वाभाविक आहे एका बाजूला हे संपूर्ण एक आगळं वेगळं माणूस नाही पण माणूस दिसतोय आणि त्यात मग हे सगळं म्हणजे एक प्रकारचा जादू टोनाचाच प्रकार म्हणावा लागेल. पण लोकांनी भरपूर मतं दिले. लोकांनी म्हणजे जनतेतले तुम्ही जे लोकशाहीतले राजे आहात, तुम्ही लोकांनी सर्वांनी त्यांना बहुमत एवढं दिलं की त्यांना या देशाच्या सर्वोच्च सभागृहात एवढं बहुमत दिलं की त्यांना भानच राहिला नाही. आणि मग लोकशाहीचा विसर पडला. कारण अहंकार मनात निर्माण झाला आणि ज्या मन की बात करत असताना ज्या भावनेतून, ज्या टोनमध्ये, ज्या भाषेत, स्मित भाषेत बोलत हे लोक जे लोक बोलत होते कि बेटा ये ऐसा करेंगे और फिर ऐसा होगा, एक बार हमें चांस दीजिए. सगळे बेटे इथं उभे आहेत. बेटे म्हणाले हाँ आप ही को देंगे. दिलं, सगळ्यांनी दिलं, भरभरून दिलं बेट्यांनी, सगळ्यांनी. पण ज्या क्षणी निकाल लागला त्या क्षणी यांचा विसर पडला. ज्या बेट्यांच्या बद्दल, ज्या मुलांच्या बद्दल, ज्या तरुणांच्या बद्दल तळमळीने यांनी मत व्यक्त केले की ह्यांना एक प्रकारची आस्था दाखवली, एक काळजी वडिलकीच्या नात्याने दाखवली. ती गेली कुठं? एक क्षणभरात. तुम्ही त्याला मुलगा म्हणते आणि समोर आला की म्हणते कोण तू? अरे नैराश्य येणार नाही तर काय ना. हा कुठला न्याय? आणि मग झालं काय? काय झालं? गांधीजींनी त्या काळात जी पंचायत राजची संकल्पना मांडली होती की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही, सत्ता स्थानं सर्वसामान्य माणसांच्या ताब्यात देत नाही, सत्तेत सामावून घेत नाही, तोपर्यंत लोकशाही नांदणार नाही. म्हणून तर तुम्ही या ठिकाणी आता ज्याचा उल्लेख केला, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, हे आले कुठून? पंचायत राजच्या संकल्पनेतून निर्माण झाले ना आमदार साहेब. आता आले असते का अस्तित्वात?
आणि मग विकेंद्रीकरणामुळं ही सर्व ह्या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आल्या. ह्यांनी उलटा पाडा चालू केला. सत्तेचं विकेंद्रीकरणाचं केंद्रीकरण चालू केलं. सत्ता एकवटली, एकत्र केली आणि एका व्यक्तीच्या हातात संपूर्ण देशाची धुरा दिली. आज नावापुरती फक्त लोकशाही आहे, सांगण्यापुरती. खऱ्या अर्थाने पाहिलं तर हुकुमशाही आहे. त्याच्यात मी म्हणतोय म्हणून नाही, माझ्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. स्वतःवरती तर विश्वास आहे ना, तुमच्या नजरेवरती तर विश्वास आहे का नाही? ज्या वेळेस यांनी नोटाबंदी लागू केली, रेरा लागू केला, GST लागू केली, एवढे कायदे लागू करत असताना ह्यांनी थोडं तरी यांना भान होता का? ह्यांना भान नव्हता. ह्यांना गुर्मी आली आहे. अहो, विपक्षच्या लोकांना तुम्ही बोलवायला पाहिजे होतं. ह्याच्यावर साधक बाधक चर्चा व्हायला पाहिजे होती की जर आपण असं केलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतील, आणि जर लागू करायची तर GST किती लागू करायचा किंवा हे करायचं तर काय करायचं, कुठल्या प्रकारची चर्चा नाही. एका झटक्यात मी सांगेल ती दिशा, मी करल सो कायदा. तू कोण? तुम्हाला निवडून दिलं कोणी? ह्या लोकांनी, जनतेच्या राजांनी. ही लोकशाही आहे. त्या ठिकाणी हुकुमशाही खपून घेतली जाणार नाही. आणि मग झालं काय? 15 लाख तर लांब राहिले. कष्टकरी शेतकरी लोकांनी घामाचा पैसा, संपूर्ण आपलं आयुष्यभरची जी पुंजी होती त्याच्यावरती पण यांचा डोळा नोटाबंदीच्या माध्यमातून ती सुद्धा हिसकावून घेतली. आज तरुणांना नोकऱ्या दिल्यानंतर लांब राहिलं. FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली एवढे प्रचंड कारखानदारी इथं आले. आज पुण्यासारख्या ठिकाणी संपूर्ण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा हब चालू झाला, जेणेकरून इथून संपूर्ण एशिया, आफ्रिका आणि सगळ्या ह्याच्यात इथून मॅन्युफॅक्चरिंग करून सगळ्या गाड्या इकडून सब जगभरात मॅन्युफॅक्चरिंग करून पाठवणार होत्या. ते कारखाने ठप झाले. नुकतंच आपल्या ह्या जिल्ह्यात SEZ झोन स्थापन झाला. लोकांना नुकतंच रोजगार मिळाला होता. यांच्या ह्या निष्क्रियपणामुळं, विश्वासघातकी धोरणामुळं, लोकहिताच्या धोरणामुळं, लोकहिताच्या विरोधात असणाऱ्या धोरणामुळं सगळं संपूर्ण ठप्प झालं. का? कशासाठी? आता काय कारण सांगू शकत नाही की मिलीजुली सरकार होती, आम्ही त्यांनी असं केलंय, रडीचा डाव होता, सांगू शकत नाही तुम्ही. तुम्हाला लोकांनी बहुमत दिलं, टोटल बहुमत, आणि मग आता लोकांसमोर जाऊन सांगताय काय? सांगताय लहान पोरं जरी परवडले, मग त्यांच्या घरातलं बघा ना, ते एका घरात 2 तिकीट आहेत. तुम्ही तुमचं बघा. लोकांना दिलेल्या आश्वासनाचं काय? लोकांना दिलेल्या आश्वासनं मुद्द्यावर, या मुद्द्यावर काय झालं? सगळं सुरळीत चाललं होतं, मग एवढं सगळं विस्कळीतपणा का आला? आज नाही म्हणलं तरी देश एक 10 वर्ष पाठीमागं गेलाय. प्रगतीला सोडून द्या, अधोगती पण सौम्य शब्द झालाय. बदल झाला नाही आणि या परिवर्तन जर तुम्ही घडवलं नाही, या अटळ आहे. कारण देश आता आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. वाचवायचं का
देश वाचवायचा असेल तर वरचा जेवढ्या देव जाती धर्मातले देव आहेत ते जरी अवतरले तर काही करू शकणार नाही. फक्त या माझ्यासमोर असणारे लोकशाहीतले जे तुम्ही सर्व देव आहात तुम्हीच करू शकता. तुम्ही जसं त्यांना सत्तेत बहुमताने पाठवलं तसंच सत्तांतर जोपर्यंत तुम्ही घडवत नाही तोपर्यंत गत्यंतर नाही.